मित्रांनो, मी जयदेव कुंभारे आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे संजय गांधी निराधार योजनेबद्दल. कारण आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की मार्चची पेन्शन यायची आहे आणि सगळे जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेचे ते सगळेजण वाट पाहत आहेत की मार्चची पेन्शन आम्हाला केव्हा मिळणार. कारण होळीचा सण येणारच आहे, उद्यापासून होळी आहे आणि सगळ्यांना शंका आहे की हा होळीचा सण थंड जाणार की काय. कारण आपल्या महाराष्ट्रातले कित्येक लोक, मॅक्झिमम लोक जे आहेत, जास्तीत जास्त लोक जे आहेत ते पेन्शनवर अवलंबून आहेत. त्यांचे काही दुसरं काही इन्कम नाही आहे. त्यामुळे त्यांच्या मनात शंकेचं वातावरण आहे की ही होळी आमची अशीच जाईल काय, थंड जाईल काय, आम्ही काय करणार आहे होळीमध्ये, आम्हाला खर्च करायला पैसा नाही आहे. तर अशा बाबतीमध्ये एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. कारण मी तुम्हाला मागच्या दिवसात सांगितलं होतं की 6 तारखेपर्यंत तुमची पेन्शन येईल. आणि काल मला अपडेट एक माहीत झाली होती की होळीच्या दिवशी म्हणजेच उद्या सोमवारी अपडेट येण्याची शक्यता आहे. सरकार काहीतरी करण्याची शक्यता, दाट शक्यता आहे, आता पण शक्यता आहे मित्रांनो. पण सरकारच्या मनातलं कोणाला माहीत. शक्यता जरूर आहे. सरकारी ऑफिसमध्ये म्हणतात की होळीच्या एका दिवसा अगोदर म्हणजे पाडव्याच्या एका दिवसा अगोदर पैसे येण्याची शक्यता आहे. पण काय माहीत, GR अजून आलेला नाही आहे, पोर्टलवर अजून माहिती नाही आहे. मग कसं म्हणणार. कारण मागच्या वेळेस फेब्रुवारी महिन्याची पेन्शन जेव्हा आली तर पोर्टलवर पण नाही आला आणि GR पण नाही आला. तर म्हणून लोकांच्या मनात शंका येते की खरंच काय, कोणत्या गोष्टीवर विश्वास करावा. कारण मागच्या दिवसात आपण ऐकलं होतं की 6 तारखेच्या जवळपास पेन्शन येईल. म्हणून ही 6 तारीख आणि उद्याची तारीख खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. पण काही सांगता नाही येत सरकारचं. कारण सरकारच्या जवळ पैसा जरूर आहे. ते लोक आत्ता पण पेन्शन रिलीज करू शकतात, उद्या पण करू शकतात मित्रांनो. पण परवाच्या सुट्टीच्या दिवशी ते काही ठिकाणी उद्यापासून सुट्ट्या आहेत. तर हा एक प्रॉब्लेम आहे की 6 तारखेपर्यंत तरी पेन्शन येईल काय, एक प्रश्न उठतो मित्रांनो. पण घाबरण्याची पण काही आवश्यकता नाही आहे. 6 तारीख तर मी तुम्हाला सांगितलं डिक्लेअर आहे की 6 तारखेपर्यंत पेन्शन येईल. पण सरकारच्या मनामध्ये जे चाललेलं आहे ते बदललं नाही पाहिजे. सरकारनं जे म्हटलं, सरकारचं जे म्हणणं आहे की सुरुवातीलाच पेन्शन देऊ, तर त्याच वेळेस पेन्शन मिळालीच पाहिजे मित्रांनो. म्हणून मागणी करा तुम्ही. मी तर म्हणतो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही कॉमेंट करा. कारण सगळेच लोक पाहतात. हा एक सोशल मीडिया आहे, तुम्हाला तर माहीत आहे. तर आपला जो चॅनल आहे तो संजय गांधी योजनेच्या बद्दल आहे आणि ही माहिती सरकारपर्यंत जाते मित्रांनो. तुम्हाला वाटत असेल की तुमच्यापर्यंत जाते, पण मॅक्झिमम लोक जे सरकारपर्यंत पण जाते. तर सरकारला आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या वतीनं मी सरकारकडे एक अर्ज करतो मित्रांनो. एक असं समजा की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना अप्लिकेशन करतो की ह्या लोकांची पेन्शन लवकरात लवकर द्या, जेणेकरून त्यांचा जो सण आहे तो चांगल्या प्रकारे साजरा झाला पाहिजे, कोणताही प्रॉब्लेम त्यांना झाला नाही पाहिजे. तर तुम्ही जास्तीत जास्त लोक कॉमेंट करा मित्रांनो ह्या व्हिडिओवर आणि जास्तीत जास्त लोक आपला रिॲक्शन दाखवा आणि सांगा तुमचं म्हणणं काय आहे ह्या विषयात. कारण सांगता नाही येत. जर सरकारच्या मनात आलं की 6 तारखेला आपण नाही द्यायचं, 10 तारखेपर्यंत द्यायचं, तर आपण काय म्हणणार मित्रांनो. आपण त्याला तर क्लेम करूच नाही शकत. पण मागणी जरूर करू शकतो सरकारकडे की आमची पेन्शन लवकरात लवकर द्या, आमच्या होळीचा सण आम्हाला साजरा करायचा आहे. कारण मागच्या दिवसात आपण ऐकलं की दिव्यांग पोर्टल पण निघालं आणि दिव्यांग मंत्रालय पण निघालं. आणि दिव्यांग मंत्रालय आता ह्या मार्चपासून म्हणा किंवा एप्रिलपासूनच नवीन वर्ष म्हणजे आर्थिक वर्षासाठी, नवीन वर्ष आर्थिक वर्ष जे एप्रिल ते मार्च असते, त्या आर्थिक वर्षासाठी सगळं कारभार जे आहे संजय गांधी निराधार योजनेचं किंवा दिव्यांगांना मिळणाऱ्या मदतीचं कोणताही सगळ्या बाबतीमध्ये हा मंत्रालय सांभाळणार आहे. म्हणून वेळेवर आलं पाहिजे. कारण जर वेळेवरच पेन्शन नाही आली तर मग मंत्रालय असूनही काय फायदा मित्रांनो. म्हणजे आधीच बरं होतं असं म्हणू शकतो. म्हणजे जर मंत्रालय झाला, लोकांना जर आपण सांगितलं की मंत्रालय झाला, आता लोकांची पेन्शन वेळेवर येईल, तर मग अशा वेळेस कशाला विलंब करता तुम्ही. सरकारने जर मंत्रालय बनवलं आहे दिव्यांगांसाठी तर प्लीज मी सगळ्यांना जितके पण आमचे वरिष्ठ नेते आहेत सगळ्यांना मी विनंती करतो,
मंत्रीगण जर माझा व्हिडिओ पाहतात त्यांना पण मी विनंती करतो की लवकरात लवकर जर तुम्ही दिव्यांग मंत्रालय बनवलेलं आहे तर लवकरात लवकर लोकांचे पैसे द्या, कारण त्यांचा हक्क आहे. तुम्हीच म्हटलं होतं की 2-3 तारखेच्या जवळपास आम्ही पैसे रिलीज करू, जास्त वेळ लावू नाही. म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर ह्या 2 दिवसाच्या आत 3 दिवसाच्या आत तुम्ही लोकांची जी पेन्शन आहे, निराधारची पेन्शन लवकरात लवकर रिलीज करा. आणि तुम्ही पण कॉमेंटमध्ये तुम्ही आपलं मत सांगा मित्रांनो की तुमचं काय म्हणणं आहे. थँक्यू फॉर जॉइनिंग विथ मी. सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला, लाईक करा, हाईप करा आणि कॉमेंट नक्कीच करा आणि शेअर नक्कीच करा मित्रांनो. थँक्यू.